बालाघाट डोंगर रांगेच्या कुशीत बसलेलं हे मोरोड गाव. मोरोड गावातील हे ग्रामदैवत हनुमानाचं मंदिर. तसं पाहता हे गाव धार्मिक वृत्तीचं गाव आहे. गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होतात. गावाचं ग्रामदैवत खंडोबा मंदिर. या खंडोबा मंदिरामध्ये दरवर्षी सटीला खूप मोठा उत्सव साजरा होतो. या गावामध्ये श्रीराम महाराज शेळकेसारखे नामांकित कीर्तनकार आहेत, जे कीर्तनकार महंत भीमसिंग बाबा यांच्या सोबत राहिलेले आहेत. गावामध्ये मारुतीरायाची भक्ती करणारे खूप लोक आहेत. अशा या धार्मिक वृत्तीच्या मोरोड गावामध्ये पाण्याची मात्र खूप मोठी टंचाई आहे. डोंगराळ भूभाग आणि माळरान असणाऱ्या या गावात जमीन करण्यासाठी योग्य जमीन, जिकडं पाहावा तिकडं माळरान, डोंगर भाग आणि कोणतेही शेतीचं उत्पादन नसलेल्या या भागातील शेतकऱ्याला शेळ्या मेंढ्या पाळून आपला उदरनिर्वाह करावा लागतो. मात्र या शेळ्या मेंढ्यांना देखील जगवण्यासाठी या भागामध्ये चारा नाही, कारण जिकडं पाहावा तिकडं केवळ फुफोटाच पाहायला मिळतो. हिरवगार जमीन नाही, पाण्याच्या सुविधा नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये या भागातील शेतकऱ्यांना जमीन करणं, जमीन कसणं अवघड होतं आणि त्यामुळंच या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी उजाड झालेल्या दिसतात. एवढंच नाही तर जनावरांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा या ठिकाणी टंचाई भासते. घागरीतून आणलेलं पाणी हे जनावरांना पाजावं लागतं. आपल्या लाडक्या बैलराजाला मोजक्या पाण्यातून त्याचा उदरनिर्वाह करावा लागतो. मात्र बैलांना चारण्यासाठी चारा देखील या गावामध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळं या उजाड माळरानावर कशा पद्धतीने शेती कसावी आणि कशा पद्धतीने पशुपालन करावं ही मोठी चिंता या भागातील शेतकऱ्यांना असते. मात्र या गावातील तरुणाई एकत्र आली आणि या तरुणाईनं या गावामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. गावातील सध्याचे विद्यमान सरपंच विवेक परमेश्वर अंडील यांनी गावातील सर्व तरुण एकत्र केले. खंडोबा पाणी समिती स्थापन केली आणि विविध संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गावाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. चर्चेतून कशा पद्धतीने गावाच्या परिसरात पाणी अडवलं जाईल, पाणी जिरवलं जाईल या दृष्टीने विचार केला आणि त्यांनी पाझर तलावाची निर्मिती गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून केली. या पाझर तलावामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं पाणी साचणार आहे, ज्या पाण्याचा उपयोग या गावाच्या जे काही जलसिंचनाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी पुढील काळात होणार आहे. या गावचे माजी सरपंच परमेश्वर अंडील हे या गावातून पोट भरण्यासाठी परभागात गेले होते, परंतु त्या ठिकाणी पुण्यात ज्यावेळेस ते स्थिर स्थावर झाले त्यावेळेस त्यांना गावाची आठवण आली आणि गावात ते परत आले आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आता सरपंच झाला आणि मुलाच्या माध्यमातून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. जागोजागी जे काही आहे जलसिंचनाचे ज्या काही गोष्टी आहेत त्या राबवल्या जातात. कूपनलिका घेतलेल्या आहेत आणि त्यातून पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न या गावकऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. ठिकठिकाणी जे काही जलतारा खड्डे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. पडचा माळरान हिरवगार दिसणार आहे. या गावाला आम्ही भेट दिली आणि गावकऱ्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी आता वडवणी तालुक्यातील मोरोड गावच्या शिवारात आहे. आपण पाहू शकतो मोरोड गावचं जे शिवार आहे, पाठीमागे बालाघाट डोंगर आहे. हे बालाघाट डोंगराची जी रांग आहे ही मोरोड गावच्या शिवारातून गेलेली आहे. मोरोडचा जो शिवार आहे हा पूर्ण डोंगराळ भाग आहे, माळरान आहे. ज्या शिवारामध्ये पाण्याची पूर्ण म्हणजे कोणतंच पाण्याचं साधन नसलेलं हे गाव शिवार आहे. या गावात पाण्याची उपलब्धता नसल्यामुळं या ठिकाणचं सर्व जे क्षेत्र आहे कोरडवाहू आहे. जनावराला प्यायला पाणी नाही, माणसाला प्यायला पाणी नाही आणि शेती कोरडवाहू असल्यामुळं या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांचा उदरनिर्वाह या जमिनीवर होऊ शकत नाही. म्हणून या गावातील जवळपास 50 ते 60% लोक जे आहेत ते पुण्याला उदरनिर्वाहासाठी गेलेले आहेत आणि जे या ठिकाणचे उपलब्ध लोक आहेत त्यांना या कोरडवाहू जमिनीवर आपला उदरनिर्वाह करावा लागतो. असं या मोरोड गावाची परिस्थिती आहे. परंतु
तरुण वर्ग एकत्र आला, गावातील सुजाण नागरिक एकत्र आले, तर या उजाड माळरानालाही आपण पाणभरती करू शकतो, पाण्याखाली आणू शकतो आणि हिरवगार करू शकतो. अशा पद्धतीची परिस्थिती आता मुरुडमध्ये दिसू लागलेली आहे. या गावचे तरुण तडफदार सरपंच विवेक आंडील हे मागील वर्ष 2 वर्षभरापासून या गावाच्या विकासासाठी कामाला लागलेत आणि या डोंगराळ भागातील मुरुम फोडून, माळरान फोडून त्यांनी आता इथं तलाव बनवलेले आहेत. त्यांनी हे सर्व बनवताना गावकऱ्याची मदत घेतली, गावातील सर्व तरुणांची मदत घेतली आणि सेवाभावी संस्थेची सुद्धा त्यांनी मदत घेतलेली आहे. या सर्वांच्या मदतीनं गावामध्ये त्यांनी अनेक पाझर तलाव उभे केलेत, शेततळे उभे केलेत. त्याचबरोबर त्यांनी सोसखड्डे या ठिकाणी घेतलेले आहेत, ज्या सोसखड्ड्यामध्ये आता पाणी मुरणार आहे आणि ते पाणी या गावाची जी काही पाणी पातळी आहे ती वाढवणार आहे. पुढच्या काळामध्ये मोरवड गाव हे माळरान जरी असलं तरी हे हिरवगार दिसणार आहे. अशी परिस्थिती या मोरवड गावाची आपल्याला इथं आपण पाहू शकतो. गावातील जे काही नागरिक आहेत, सर्व तरुण नागरिक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, सरपंच आहेत, हे सर्वजण या कामामध्ये पूर्ण वेळ देतात. माजी सरपंच आहेत, इथं गावचे चेअरमन आहेत. सर्व लोक गावासाठी प्रयत्न करताना दिसतात. यांचे काय प्रयत्न आहेत गावासाठी, यांचे काय योजना आहेत हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं. या गावातील तरुण शेतकरी आहेत, त्यांचं आपल्याला मनोगत घ्यायचंय. काय नाव आहे आपलं? माझं नाव आहे दिलीप मोहनराव शेंडगे. कशा पद्धतीनं मोरोडमध्ये सध्याचं जे काही आता या मला पाहायला मिळतात पाझर तलाव, आम्ही बऱ्याच ठिकाणी आता फिरलो, पाझर तलाव, सोसखड्डे हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. काय कशा पद्धतीची योजना चालू? सर्वप्रथम तुम्हा पत्रकारांचे खूप खूप स्वागत करतो आमच्या गावात आणि तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्या या जलसंधारणाच्या कामाची दखल घेतली. या कामाची सुरुवात करत असताना सुरुवातीला आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्यामध्ये आमचं गाव आहे आणि हा भाग नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. तर हा दुष्काळाचं मेन कारण काय आहे, तर या ठिकाणी बेमाप वृक्षतोड केली जाते. आत्ताच गेल्या वर्षी आमचे नवनिर्वाचित सरपंच ज्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला, त्यांच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये आम्ही असा ठराव घेतला की आमच्या गावामध्ये प्रथमतः आम्ही कुऱ्हाडबंदी केली. झाडे ही वातावरणातला गारवा शोषून घेऊन त्या जमिनीच्या मुळात तो गारवा नेतात, त्यामुळे पर्जन्यवृष्टी वाढते. हे त्याचं मेन कारण आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही प्रथम कुऱ्हाडबंदी केली आणि नंतर आमचा शिवार, आमचं गाव हे डोंगरपट्ट्यात वसलेलं आहे. त्याचा आम्हाला कसा फायदा घेता येईल आणि त्या ठिकाणी आम्हाला पाण्याचे साठे कसे करता येतील याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि आमचे नवनिर्वाचित सरपंच विवेक आंडील यांचे मोठे बंधू कैलास आंडील, जे की सध्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मंत्रालय या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांच्या स्थानावरून त्यांनी आम्हाला काही सामाजिक संस्था ज्या की अशा भागात जे सामाजिक काम करण्यासाठी मदत करतात, काही मोठमोठ्या कंपन्या ज्यांचा CSR फंड अशा सामाजिक कार्यासाठी ते खर्चितात, याची जोड घालून दिली आमच्या गावाला. आणि सरपंच विवेक आंडील यांनी गावातल्या लोकांना जोडण्याचं काम केलं. सर्वप्रथम आम्ही या कामासाठी, या कामाची देखरेख करण्यासाठी एक समितीची स्थापना केली, जलसमिती, खंडोबा जलसमिती. त्या समितीला नाव दिलं. त्या समितीचा अध्यक्ष मला सर्वानुमताने केलं त्यांनी आणि सदस्य म्हणून एक आम्ही अशी 10 जणांची बॉडी तयार केली. आणि सर्वप्रथम प्राज फाउंडेशन नावाची एक संस्था होती आणि त्यांच्या सोबत विवेकानंद वेल्थ सोसायटी या 2 कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक त्यांची मदत आणि गावातून गावकऱ्यांचा लोकवाटा या दोन्हीच्या अनुषंगाने आम्ही गावात सर्वप्रथम पाझर तलाव, नवीन पाझर तलाव, जुने पाझर तलावाचा गाळ काढणे, पाझर तलावाचा लिकेज काढणे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण असे अनेक कामाला सुरुवात केली. गेल्या वर्षी हे काम जे आपण पाहत आहात या वर्षाचं चालू वर्षाचं काम आहे. हे गेल्या वर्षी आम्ही असे 5 काम केलेले आहेत आणि या वर्षी दुसरी एक संस्था कैलास सरांच्या मदतीने आमच्या गावात आलेली आहे. तिचं नाव आहे SUD लाईफ. त्यांनी आमच्या गावात 1000 सोसखड्डे तुम्हाला आम्ही खोदून देऊ. त्या अत्यल्प 10% फक्त त्याला लोकवट आहे.
एका प्रति खड्डा फक्त शेतकऱ्याकडून 1,000 रुपये घेतले जातात. तो खड्डा आहे 10 बाय 10 आणि 6 फूट खोल. या खड्ड्यानी जे शेतातलं पाणी वेस्ट जातं ते त्या खड्ड्यामध्ये मुरून त्या जमिनीची पाणी पातळी त्यांनी वाढणार आहे. आणि शेतकऱ्यांची या मार्गाने या ओसाड म्हणून ओळखले जाणाऱ्या आमच्या मोरोडच्या शिवारात शेतकरी शेत नक्कीच पुढच्या वर्षीपासून सर्वत्र तुम्हाला हिरवगार दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि आमची भविष्यातील प्लॅनिंग अशी आहे की आमच्या शिवारात पडलेला पाण्याचा एक थेंब ना थेंब आम्ही आमच्या गावाच्या शिवाराच्या बाहेर जाऊ देणार नाही. असे वेगवेगळे प्रकल्प राबवून सध्या आमच्या पडीक जमिनीतलं जे पाणी आहे ते तळ्यामध्ये साठत आहे. शेतातलं जे पाणी आहे ते शोष खड्ड्यामध्ये जात आहे. आमच्या गावात फार तसं आमचं गाव आधीपासूनच जागृत आहे या गोष्टीसाठी. जवळजवळ 20 वर्षापूर्वी आमच्या गावात शोष खड्ड्याचे टॉयलेट आहेत. टॉयलेटचं पाणी पण आमच्या गावातलं वाया जात नाही. आता फक्त प्रश्न राहिला आंघोळीच्या सांडपाण्याचा. तेही ग्रामपंचायतच्या मार्फत ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. ज्यावेळेस सगळं गावातलं पाणी एक जाग्यावर येईल त्यावेळेस आम्ही ते फिल्टर करून जाग्यावर ते पण पाणी आम्ही जमिनीतच मुरवणार आहेत. अशी आमच्या एकंदरीत आमच्या गावावर पडणाऱ्या पाण्याची गावाच्या बाहेर न जाऊन देण्याची एक संकल्पना आहे. त्या कामासाठी सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि नवनिर्वाचित सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंचाचे बंधू कैलास सर असतील, यांच्या पुढाकाराने आमचं गाव आज सुजलम सुफलम होण्याच्या मार्गाने आहे. बघा, खूप चांगली माहिती जी आहे ती दिलीप शेंडगे यांनी दिली, ज्यांना गावकऱ्यांनी या कामाची जी समिती तयार केलेली, खंडोबा नावाची समिती, त्या समितीला नाव दिले, जे या मोरोड गावातील खूप मोठं दैवत आहे. खंडोबा देवस्थान जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारं देवस्थान म्हणून या खंडोबाकडे पाहिलं जातं. अशा खंडोबाच्या नावाने ही समिती तयार केली आणि ह्या समितीचं ते अध्यक्ष आहेत. खूप चांगलं काम या अध्यक्षपदाच्या माध्यमातून गावातील जे काही जलसंधारणाचं काम आहे त्या कामामध्ये ते करत आहेत. धन्यवाद. यानंतर या गावचे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायणराव शेळके आहेत. गावामध्ये मागील 25-30 वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये ते अग्रेसर असतात आणि अशा काळामध्ये आता हे जे तरुण वर्ग एकत्र येऊन हे काम करत असताना त्यांचा सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सहभाग आहे. त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं की हे जे एकंदरीत जे काम चालू आहे याबाबत त्यांचं काय मत आहे. सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी उपलब्ध आहोत त्या ठिकाणी पाजल तलावाचं काम झालेलं आहे आणि लोकसहभाग काय असतो हे आम्ही मोरोडकरांनी तुम्हाला दाखवून दिले. दुष्काळजन्य परिस्थिती ही आजची नाही तर 1972 पासूनचं जे दुष्काळ म्हणतो आपण, अगदी तसंच आम्हाला तळ उशाला आणि कोरड घशाला. या ठिकाणी पूर्वेला उपळीचं धरण आहे आणि पश्चिमेला ऊर्ध्व कुंडलिकाचं धरण आहे. पण आमचं गाव आम्हाला जवळपास 100% भिजणं अपेक्षित आहे दोन्ही तळ्याच्या मध्ये जर विचार केला तर. पण अजिबात तसं काही झालेलं नाही की फक्त 100 हेक्टर जमीन भिजते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की किती वाईट परिस्थिती. याचाच एक भाग म्हणून आपण मदत करायला पाहिजे. आपण एक गावचे नागरिक आहोत. या अनुषंगाने पाठीमागं दिलीप शेंडगे असतील, सरपंच असतील, सगळे त्यांची जी टीम आहे त्यांनी अशी चर्चा केली की आपल्याला काही गोष्टी करायच्या. जसं की आपण आता पेरे पाटलाचं गाव असेल, पोपट पवारचं गाव असेल, या ठिकाणी गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी तिथं जाऊन आले. ते जवळपास 2 ते 3 वेळेस ट्रिप झाल्यात त्यांच्या. महिला काही गेलत्या, पुरुष काही गेलते. मग तिकडं कशा पद्धतीने काम केलंय त्याच पद्धतीने आपण आपलं गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी जे काही करता येईल. मग आता योगायोग असा आहे आमचा की प्रशासनामध्ये एक आमचे अधिकारी आहे जे की याच गावचे सुपुत्र आहेत. सरपंच त्यांचे बंधू आहेत. आज ते माझे भाचे आहेत. ते सरपंच जरी असले तरी एक भावनिकचा विचार जर केला तर गावाच्या हिशोबाने आम्ही त्यांना 100% मदतच करणार. आजच्या या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जे काही त्यांनी आता संकल्पनित कामं केले, जलसंधारणची कामं असतील, शोध खड्ड्याची कामं असतील, आता वृक्ष लागवडचे पण आम्ही कामं करणार आहोत. या वडवणी तालुक्यामध्ये मोरोड एक असं गाव दिसत की दुष्काळावर कशी त्यांनी मात केली. त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्ही आता समोर बघताय. पाझर तलावात
जे काय आता तुम्ही आता हे पाझर तलाव बघताय छोटासा, त्याची अजून आम्हाला थोडीफार खोली पण करायची, पण आता ह्याचं पाणी मुरल्याशिवाय ह्याचं काही खोदकाम होणार नाही. ह्याचं काम आम्ही 100% करणार आहोत. आता हे जे तुम्ही आता बघतायत सगळं, आता इकडच्या वरचा जो भाग आहे दुष्काळजन्य परिस्थिती दिसते, डोंगरच सगळा डोंगर आहे. त्याच्या पलीकडे आमचं वन विभागाचं समजा आता गायरान जमीन आहे, आमची गावची सुद्धा जमीन आहे. आम्ही तिथं वृक्ष लागवड सुद्धा संकल्पना आहे आमची, किंवा इथं वृक्ष लागवड करायची, जेणेकरून इथं जमिनीत पाणी मुरून ह्याच गावाला कसा फायदा होईल जास्तीत जास्त. त्याचबरोबर वृक्ष लागवड करणं किती गरजेचं आहे हे तुम्ही आता बघितलं असेल की डोंगराळ भाग किती, आता हे आपले मोरवडच्या पश्चिम भागेला आहेत आपण, इथं सुद्धा डाव्या बाजूला ते ओसाड जमीन दिसते, त्याला आम्हाला जळकीची टेकडी म्हणतो. आम्हाला तिथं सुद्धा वृक्ष लागवड करायचं आहे आणि आम्हाला संस्था तयार आहे. प्रशासनाचं सहकार्य असणं आम्हाला फार महत्त्वाचं आहे. आता जवळपास आताच MREGS मधून 50-60 विहिरीचं खोदकाम झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल मग वशी रस्त्यात येताना, किंवा ती 55 फूट विहीर खोल असताना सुद्धा आज तिथं चिमणीला सुद्धा पाणी प्यायला नाही. म्हणजे किती वाईट अवस्था आहे आमच्या मोरवडची. आमचे आदरणीय नेते प्रकाशदादा सोळंके साहेब त्यांचे पाण्याच्या बाबतीत खूप संवेदनशील आहेत. जसा नदी जोडो प्रकल्प आहे किंवा महासागरात जे जाणारं पाणी आहे ते गोदावरी खोऱ्यातून आणून आपल्या मराठवाड्याला कसं पाणी मिळेल, त्यांची जी संकल्पना आहे ही निश्चितच त्यांची वाखाणण्याजोगी आहे. त्या लोकप्रतिनिधीचा योगायोगाने ते आपले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा 100% फायदा त्यांच्या संकल्पनेत त्यांना आमच्या मोरवडची भर राहील यात काही ते मात्र शंका नाही. आणि त्यांनी आम्हाला या अगोदरही बऱ्याच वेळेस त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आता उर्ध्व कुंडली प्रकल्प बघतोत आपण, पण आता आमच्या मोरवडला एवढी मोठी जमीन असताना डोंगराळ भाग आहे आमचा आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारचं पाण्याचं स्तोत्र नाही. अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे, परंतु मोरवड आणि बाहेगावच्या शिवारातून पाईपलाईन गेली, त्याच्यात 100 जास्तीत जास्त 100 ते 110 हेक्टर जमीन आमची ओलिताखाली आली. म्हणजे जवळपास 10% सुद्धा आमची जमीन ओलिताखाली आलेली नाही. तेव्हा आदरणीय लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, यांनी किंवा आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही पाण्याच्या बाबतीत एवढे गांभीर्याने विचार करू राहिलोय की बैठका आमच्या जवळपास 10-10, 5-5 वेळेस बैठका झाल्यात. राजकारण विरहित आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. सामाजिक आणि गावाचं भलं, जनतेचं भलं कसं होईल, पाण्याचा प्रश्न कसा सुटेल. आता हे वगळीत तुम्ही आता मगवाशी बघितलं किती वगळीत आहे, वगळीचं पाणी कसं तलावात येईल असं मगवाशी बघितलं आपण 5 मिनिटापूर्वी. वगळीचं पाणी एकत्र आणण्यासाठी जसं नदी जोडो प्रकल्प आहे तसं आम्हाला वगळीचं पाणी एकत्र आणून पाझर तलाव आम्ही तिथं छोटे छोटे तयार केले आहेत गावकऱ्याच्या वतीने. ग्रामपंचायत असेल, गावकरी असतील, सरपंच असतील, प्रशासन असेल, यांनी आम्हाला वेळोवेळी आणि ज्या काही संस्था आहेत त्यांनी आम्हाला भरपूर प्रकारे सहकार्य केलेलं आहे. या अगोदरही मोरवडचं नाव बाहेरील संस्थांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि यापुढेही करतील. आणि लोकप्रतिनिधी जे आमचे आहेत आदरणीय नेते प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्याकडं आम्ही या पाण्याबाबतीचा अजूनही विषय गंभीर असल्याचं पुन्हा एकदा आम्ही त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. आणि आपणही आमचा जो प्रश्न आहे मोरवडचा, जो की दोन्ही तळ्याच्या मध्ये म्हणजे तलाव जे आले दोन्ही धरणं त्याच्यामध्ये आमचं गाव असून सुद्धा तळं उचलला आणि कोरड घासायला अशी वाईट परिस्थिती आहे. तर याची आपण सगळ्या प्रशासनाने सुद्धा आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा आणि आपणही आम्हाला सहकार्य करावं एवढं मी या ठिकाणी बोलू इच्छितो. आता मोरोड गावाचे तरुण तडफदार सरपंच विवेक अंडील आपल्यासोबत आहेत. विवेक अंडील हे उच्च विद्याभूषित आहेत आणि सरपंच पद हातात घेतल्यानंतर गावातील समस्या, गावातील परिस्थिती ह्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला आणि गावाचं परिवर्तन कशा पद्धतीने केलं पाहिजे यासाठी त्यांनी धडपड केलेली आपण पाहू शकतो. त्यांनी जलसंधारणाचं काम हाती घेतलेलं आहे. त्यांचे बंधू जे आहेत कैलास अंडील हे मंत्रालयामध्ये आहेत, मुख्यमंत्र्यासोबत काम करतात. त्या बंधूचाही त्यांचा जे काही फायदा आहे तो आपल्या गावासाठी कशा पद्धतीने घेता येईल हे ते घेतात. त्यांचे वडील परमेश्वर अंडील हे ह्या गावचे सरपंच राहिलेले आहेत. वडिलांचं मार्गदर्शन आणि बंधूचं सहकार्य यातून ते गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. आपल्याला विवेक अंडील यांच्याकडूनच जाणून घ्यायचे की गावाची जी काही सध्याची वाटचाल आहे ही त्यांनी कशा पद्धतीने ठेवली, काय सांगता? आमचं पहिला उद्देश गावातले कामं करण्याचाच होता, पण गावातले विकास कामं करण्यासोबत शेतकरी जे आहेत गावात मोठ्या प्रमाणावरती
ते सुधारले किंवा त्यांची प्रगती झाली तर गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि तरच सर्वांगीण विकास होईल हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पाणी पाणी या विषयावरती काम करायला सुरुवात केली. आणि काम सुरू करत असताना दिलीप शेंडगे असतील, मुसुराम शेळके असतील, महादेव शेळके असतील, ह्या युवकांची मला चांगली साथ भेटली आणि आम्ही सगळे सोबत मिळून माथ्यापासून ते शेतातल्या शेतामधलं पाणी हे कसं अडवता येईल आणि ते आपल्या शिवारामध्ये कसं जमिनीमध्ये मुरवता येईल ह्याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला आम्ही माथ्यावरतून जे पाणी वाहतं तर ते पाझर तलावामध्ये अडवलं. म्हणजे आता ते आम्ही जवळजवळ एक 9 पाझर तलाव केले गावामध्ये मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी 2 वर्षामध्ये, म्हणजे 1.5 वर्षामध्ये. आणि त्यानंतर मग बंधाऱ्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत की त्या पाझर तलावामधलं पाणी नदीमध्ये आल्यानंतर ते नदीमध्ये अडवायचं सिमेंट बंधारे करून. आणि त्या पुढचा एक भाग म्हणलं तर हे जलकुंभ आहेत हे अशा प्रकारचे. तर शेतामधलं जे पाणी की ते शेतामधून बाहेर आल्यानंतर नदीत येतं आणि नंतर ते वाहून जातं. तर ते अडवण्यासाठी आम्ही शेतातलं पाणी शेतात अडवण्यासाठी हे अशा प्रकारचं जलकुंड करत आहोत. तर हे पूर्ण शिवारामध्ये आमचं टार्गेट आहे की 1000 जलकुंड करायचे ह्या वर्षी. आणि पुढच्या वर्षी अजून थोडंसं वाढवत जास्तीत जास्त कसं जलकुंड होतील हे आणि कसं पाणी ते शेतातलं पाणी शेतातच जिरेल, माथ्यावरचं पाणी पाझर तलावामध्येच राहील आणि पाझर तलावामधून पाझरून आलेलं पाणी हे बंधाऱ्यातच राहील आणि गावाच्या बाहेर कसं ते जाणार नाही वाहून, हेच आम्ही फक्त काय म्हणजे ह्याच्यावरती आम्ही जास्त काम करतोय की जेणेकरून ते पाणी गावातच मुरल, गावातल्याच लोकांना पाणीचा फायदा होईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल शेतीसाठी आणि त्यांचा विकास होईल. म्हणजे सर्वांगीण विकासासाठी पाण्यावरती खूप जास्त काम करणं गरजेचं आहे. हा उद्देश ठेवून आम्ही हे जलकुंड आता गावात चालू आहेत मोठ्या प्रमाणावरती. पुढचा प्रश्न असा आहे की हे जे तुम्ही कामं हातात घेतलेले आहेत, शेततळे आहेत, तुम्ही जे आता पाझर तलाव बांधलेले आहेत, बंधारे बांधायचं नियोजन आहे, आता हे तुम्ही सांगितलं की हे जलकुंड चालू आहेत, हे सर्व काम जे चालू आहे ह्याला कोण मदत करते आणि ह्याचा जो खर्च आहे तो कशा पद्धतीने होतो? या कामासाठी आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा भारत सरकार यांच्याकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही आतापर्यंत. हे काम पूर्ण प्राज इंडस्ट्री आहे, त्यांच्या CSR फंडातून काम केले आम्ही. SVD लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, त्यांच्या CSR फंड आणि लोकवर्गणी. ते CSR चे त्या संस्था पण जे आहेत ते पूर्ण पैसे देत नाहीत. प्राज इंडस्ट्रीचं जे काम होतं ते 70% ते खर्च करायचे, 30% आम्हाला गावकऱ्यांना सगळ्यांना मिळून खर्च करायचे. म्हणजे लोकवाटा गावकऱ्यांचा ह्याच्यामध्ये 100 म्हणजे 30%, 10%, 20% प्रत्येक कामानुसार ठरलेलं आहे ते. आणि सगळे लोक गावातल्या लोकांना ह्याचा फायदा दिसतोय समोर येणार भविष्यामध्ये, त्याच्यामुळे सगळे करून घेत आहेत, लोकवाटा देत आहेत, काम स्वतःहून उभं राहून करून घेत आहेत. तर चांगला प्रतिसाद आहे कारण भरपूर पळालेला आहे आमच्या गावाला समजा पाणी नसल्यामुळं. तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिक जनजागृती ऑलरेडी आहे गावामध्ये आणि आमची थोडंसं त्याला त्या कामाला थोडीशी गती दिली. दिलीप शेंडगे हे आमचे पाणी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, आम्ही ह्यांना बिनविरोध निवड केलं पूर्ण गावाच्या वतीने आणि ते पण चांगलं लक्ष देतात. प्रशासकीय समजा काय अडचण आली संस्था वगैरे तर ते आमचे बंधू आम्ही स्वतः त्यांच्यासोबत चर्चा करून कामं कसे करता येतील, अजून काय करता येतील. तर आपण ह्याच्यावरती जलकुंडावरतीच थांबलेलो नाहीयेत. तर ह्याच्या पलीकडे आपण आता जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्यामध्ये 1 लाख वृक्ष लागवडीचा आमचा संकल्प गावकऱ्यांनी केलेला आहे आणि त्याच्यासाठी नियोजन पण आम्ही आता ह्या उन्हाळ्यातच आतापासूनच करतो. शेततळे करणं असेल, त्या झाडाला पाणी घालण्यासाठी एक 20 ते 25 शेततळे करण्याचं आमचं नियोजन आहे. CSR फंडातूनच ते सगळं आम्ही नियोजन करत आहोत आणि त्याच्यामध्ये लोकवर्गणी आम्ही सगळे गावातले लोक गोळा करतो. असं सगळं 1 लाख वृक्ष लावण्यासाठी आमच्या इथं गायराने जवळजवळ 100 हेक्टर गायराने, पडक जमिनी शेतकऱ्यांच्या भरपूर आहेत माथ्यावर डोंगर भाग असल्यामुळे. अशाच पूर्ण भागामध्ये आम्ही पूर्ण अभ्यास केला आम्ही बऱ्यापैकी याच्या किती झाडं लावतील. तर 1 ते 1.25 लाख झाडं आम्ही वृक्षारोपण करू शकतो. तर त्याची सुरुवात आम्ही जूनपासून करणार आहोत.
पाऊस पडण्यासाठी त्याचा आम्हाला मदत होईल. वृक्षारोपण. हा, आता तुम्ही सांगितलं की आमच्या गावाला खूप पोळ आलेले, काय पोळ आलेले, कोणतं दुःख आहे? गावकरी बरेच म्हणजे स्थलांतरित झाला असं सांगण्यात येते, काय हे? 1972 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता, ते म्हणजे इकडे मराठवाड्यातच नाही तर बऱ्याच ठिकाणी तो दुष्काळ होता. तर त्यावेळेस आमच्या गावातून पुण्याला स्थलांतरित झाले लोक बरेच काम करण्यासाठी म्हणा. इथं काय म्हणजे पाणी तर नाहीच, पण खायला पण भेटत नव्हतं. समजा पूर्ण जे प्रमुख उत्पन्न जे होतं ते शेतीच होतं, आणि शेतीला पाणी नसल्यामुळे ते लोकांचे खाण्याचे वांदे होते, उपासमारीची वेळ आली. त्याच्यामुळे बरेच जण, माझे वडील त्याच्यामध्ये स्वतः तिकडं 1972च्या दुष्काळामध्ये पुण्याला आले. तिकडं खूप कष्ट करून नंतर मग चांगली परिस्थिती झाली. तो भाग वेगळा, पण आपलं गाव आपण सुधारलं पाहिजे हे जे आमच्या नंतर म्हणजे लक्षात आलं, म्हणजे करायचं होतं आम्हाला. ते लक्षात आलं म्हणजे ते करायचंच होतं. त्याच्यामुळे आम्ही पुण्यावर जन्म माझा पुण्याला झालाय, पण गावामध्ये इथून पुढे तरी चांगले काम, लोकांना त्रास होऊ नये, स्थलांतरित होऊ नयेत. बरेच लोक कारखान्याला जातात, ऊसतोडीला जातात. हे सगळं थांबवण्यासाठी शेती आणि शेतीसाठी पाणी हे खूप गरजेचं आहे, हे आम्हाला लक्षात आहे आधीपासूनच. त्याच्यामुळे आणि गाव पूर्ण आमच्या मागे आहे, त्याच्यामुळे हे कामं चांगल्या प्रकारे चालू आहेत. सरपंच, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्या गावामध्ये ही योजना तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवली. असे अनेक गावात आपल्या तालुक्यात ज्यांना पाण्याची गरज आहे, जे गावसुद्धा कोरडवाहू आहेत, त्या गावकऱ्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या गावामध्ये मुबलक पाणी होईल, काय वाटतं? आता आमच्या गावामध्ये CSR मार्फत कामं झालीत, पण अशी कामं एमर्जन्सीमधून आपण करू शकतो. शासन निर्णय त्याला आता नवीनच शासनाने काढलेला आहे 8 मार्च रोजी, आणि कलेक्टर यांनी आदेश दिला कृषी विभागाला. तर कृषी विभागामार्फत पण एमर्जन्सीमधून ही जलकुंड करू शकतात, आणि त्याच्यासाठी काही लिमिट नाही आहे. एकरी एक खड्डा शासन निर्णयामार्फत आपण घेऊ शकतो. म्हणजे गावामध्ये भरपूर ह्या प्रमाणात असे कामं होऊ शकतात. शासनाच्या अनेक योजना आहेत, पोखरा योजना असेल किंवा जलशिवार योजना असेल, अशा अनेक योजना आहेत ज्या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी अब्जावधीचा खर्च सरकार करतं, आणि ह्या योजना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी कसं उपलब्ध होईल यासाठी राबविल्या जातात. परंतु प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्याची उदासीनता आणि त्या भागातील लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष यामुळे ह्या योजना पाहिजे त्या प्रमाणात राबवल्या जात नाहीत. अधिकाऱ्याला जिथं पैसा मिळतो, जिथं पैसे खायला मिळतात, अशा ठिकाणच्या योजनावर जास्त भर पाहायला मिळतो. परंतु ज्या योजना लोकांना फायदेशीर आहेत अशा योजना अधिकारी राबवताना दिसत नाहीत. पोखरा योजनेमध्ये मोरोड गाव होतं, परंतु पोखरा योजनेचं कोणतंही काम या मोरोड शिवारात काही दिसून येत नाही. ह्या संस्थेने दखल घेतली, संस्थेचा CSR फंड मिळाला, आणि त्यामुळं ह्या मोरोडचा कायापालट होताना दिसतोय. आपल्याला जाणून घ्यायचं, आम्हाला सांगा की पोखरामध्ये तुमचं गाव होतं, शासनाच्या ह्या योजना आहेत, ह्या योजनेचा पाहिजे तसा फायदा झाला नाही, तुम्हाला ह्या संस्थेकडून हा फायदा झाला आहे, काय म्हणजे ह्या योजनेविषयी सरकारने करायला पाहिजे, लोकप्रतिनिधी करायला पाहिजे? शासनाच्या अनेक योजना असतात शेतकऱ्यांच्या हितासाठी, परंतु शासन आणि शासनाचे कर्मचारी याची योग्य माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत नाहीत. आमचं गाव स्वतः पोखरामध्ये होतं, पण पोखराचे असे काही कामं दिसून आले नाहीत. तर यामध्ये या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, शासन यांनी प्रत्येक योजना चांगल्या रीते राबवलीच पाहिजे. आमच्या गावाचं नशीब आहे की आमच्या गावातून आमच्या गावाचे भूमिपुत्र जे आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष सहकारी म्हणून तिथं काम करत आहेत. त्यांच्या ओळखीने म्हणा, आम्हाला काही CSR फंडिंग करणाऱ्या कंपन्या आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक इथं पाठबळ मिळालं. काही लोकवाटा जमा केला आम्ही. हे कामं पाहता, आमचे कामं पाहिल्यानंतर आमच्या आसपासचे जी गावं आहेत, जे की अख्खा मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो, त्यात काय फक्त मोरोडा दुष्काळग्रस्त नाही, त्यांचे आम्हाला फोन येऊन राहिले की तुम्ही हे कामं कशा पद्धतीने कराव्यात, आमच्या गावात करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल. तर आमचं गाव नशीबवान आहे की आम्हाला आमच्या गावाचे भूमिपुत्र असल्यामुळं त्यांच्या ओळखीने आम्हाला ती संस्था मिळाल्या. तर त्या गावासाठी आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणचे लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, यांनी
या CSR फंड खर्चणाऱ्या कंपन्या, या सामाजिक संस्था यांची जोड घालून द्यावी आणि हे जलतारा जलकुंड जे आमच्या गावामध्ये काम चालू आहे, SUD लाईफ म्हणून एक संस्था कंपनी आहे, त्यांच्या CSR फंडातून चालू आहे. असेच कामे अनेक दुसऱ्या गावात पण आता सध्या शासनाची एक जलकुंडाची ऑलरेडी स्कीम चालू आहे, पण त्याचा GR अजून कलेक्टर साहेबाकडून कृषी ऑफिसला आलेला नाही. तो त्वरित त्यांना GR द्यावा आणि हे कामं चालू करावीत, जेणेकरून फक्त मोरोडच नाही तर संबंध आपला मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. आणि आम्ही दुष्काळमुक्त होण्यासाठी फक्त पाण्याचीच गरज नाही, पाणी पुरवण्याची, तर त्यासाठी वृक्षतोड बंद करून नवीन झाडं लावावीत लोकांनी. आणि जसा शासनाचा कायदा हरिण मारल्यावर असतो, त्यापेक्षाही कठोर कायदा झाड तोडल्यावर करावा. तो कुठंही दिसत नाही. सर्रास मोठमोठ्या गाड्या भरून झाडं तोडलेले रोडनी असे सर्रास उघडे घेऊन चालले जातात, तरी पण त्याला कोणी अडवणूक करीत नाही. सगळ्याला दिसून सगळे आणतात. यामागं काहीतरी म्हणजे देऊन घेऊन हे चालतंय असं आम्हाला वाटतंय. वृक्ष उगवल्यापासून त्याला मोठं व्हायला फार टाईम लागतो, त्याला तोडायला क्षणाचं काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं वृक्ष लागवड अतिप्रमाणात झाली पाहिजे, वृक्षतोड थांबली पाहिजे, तेव्हाच आपला भाग सुजलाम सुफलाम होईल. बघा, सरपंचाचा महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्यायसारखा आहे की 1972 सालीच्या दुष्काळामध्ये वडिलांना सुद्धा या गावामध्ये उपासमारीची वेळ आली, म्हणून ते पुण्याला गेले. खूप कष्ट केलं, खूप मेहनत केली आणि त्या ठिकाणी पुण्यामध्ये चांगलं स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी कष्टाच्या बळावर जे काही कमवलं त्यांनी, परंतु आपल्या गावावरचं प्रेम माया ही त्यांची कमी झाली नाही. ते गावात पुन्हा आले आणि गावामध्ये ज्या परिस्थितीमुळे इथून मला गाव सोडावं लागलं, ती परिस्थितीच आता दूर झाली पाहिजे यासाठी त्यांचे वडीलही कामाला लागले आणि आता मुलगाही कामाला लागला. गावाला पुन्हा एकदा आपण जे काही दिवस जुने होते, जे कोरडवाहू होते, जे या ठिकाणचे माळरान होतं ते हिरवगार झालं पाहिजे, तर वृक्षवल्ली ही बहरली पाहिजे असा उद्देश आता त्यांच्या मुलाने हातात घेतला आहे. नक्कीच हा उद्देश सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचे आपण त्यांना शुभेच्छा देऊ.